नमस्कार छोट्या बालमित्रांनो. मी श्रीयुत R.P. करपे सर आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. आणि पाठीमागील 2 व्हिडिओमध्ये आपण पाठ क्रमांक 4 सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचे लेखक आहे संतोष साबळे. यांचा हा पाठ गेले 2 व्हिडिओ आपण अभ्यासतो आहोत. या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण उर्वरित भागाचा अभ्यास करणार आहोत. सुरुवातीला मी या पाठाचं प्रकट वाचन करतो. आपण ते शांतपणे ऐकायचं आहे. कविता हळवी आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. बाप लेकीच्या नात्यातील वीण ही तितकीच गहरी. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायांमध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधी वाटलेच नव्हते. कविताच्या यशाचे सर्व श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. जेव्हा कविता प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकास विनंती करण्यात विजेंद्र सिंग यांनी कोणताही कमीपणा वाटू दिला नाही. तेव्हा त्यांनी कमीपणा वाटू दिला असता तर कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोचू शकली नसती. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे. ती म्हणजे वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. आज कविता भारतातील अव्वल धावपट्टू PT उषा या धावपट्टूला ती आपला आदर्श मानते. ती खूप मेहनती आहे. धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते. कविताचे म्हणणे आहे, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे. हा महामार्ग आपल्याला यशाकडे नेतो. आपले जीवन आपणच घडवतो. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कविताचे इतर झगमगाटी गोष्टींकडे लक्षही नसते. खेळाचा सराव चालू असतानाच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामुळे तिच्या शिक्षणातही खंड पडला नाही. कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. मुलांनो, इथंपर्यंत म्हणजे या पाठाचा शेवट होतोय. इथंपर्यंत आपण हे बघत आहोत. आता इथं काही कठीण शब्दार्थ तुमच्यासाठी आलेले असतील. नागलीची भाकरी असा एक शब्द आलेला आहे. नागली याचा अर्थ मुलांनो नाचणी. आपल्याला दुकानामध्ये नाचणी बघायला मिळते. तुम्ही कुठल्याही दुकानदाराकडे गेला आणि नाचणी कशी असते, मोहरीच्या आकाराची आणि लालसर रंगाची हे नाचणीच्या बिया असतात. ते तुम्ही पाहू शकताय. आता मुलांनो, इथं कविता हळवी आहे. कठोर आणि हळवी, नाजूक मनाची. हळवी याचा अर्थ तिचं मलूल असं मन आहे. प्रसिद्धीच्या वलयाने तिच्या स्वभावात काही फरक पडलेला नाही. म्हणजे काही लोकांना एखादं पद मिळालं, एखादी प्रसिद्धी मिळाली की ते पाठीमागील सगळं विसरतात. पण कविताच्या बाबतीत हे कधीच घडलेलं नाही. पुढं म्हटलेलं आहे, माय लेकीच्या नात्यातील वीण ही तितकीच गहरी. आता माय लेकीच्या नात्यामध्ये असणारी वीण, जसं आपण वेणीला वेणी घालतो आणि ते एकामध्ये एक केस असे गुंफत जातो,
आणि ते एक घट्ट त्या केसांचं नातं तयार होतं, तसं त्या मायलेकींच्या मध्ये एक घट्ट असं नातं होतं, अतूट असं नातं होतं. लहानपणी आपले बोट धरून चालणाऱ्या कविताच्या पायामध्ये मोठेपणी इतके बळ येईल असे तिच्या आईवडिलांना कधीच वाटले नव्हते. प्रत्येक मूल लहानपणी आपल्या आईबाबांचं बोट धरून चालायला शिकत असतं, पण तिच्या आईवडिलांना याची पुसटशी जाणीवसुद्धा त्यावेळी झाली नाही की मोठेपणी आपलीही लेक, आपलीही मुलगी एक उत्कृष्ट धावपटू तयार होईल, तिच्या पायामध्ये इतकं बळ येईल. आणि कविताचं हे जे सारं यश आहे ना, या साऱ्या यशाचं श्रेय, त्याचं सारं श्रेय ते प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांना देतात. म्हणजे कविताचे आई वडीलसुद्धा आणि कवितासुद्धा तिला जे हे सारं यश मिळत गेलं, या यशामागं सर्वात मोठा हातभार कुणाचा असेल, सगळ्यात मोठं यश कुणाचं असेल तर ते विजेंद्र सिंग यांचं आहे. सारं श्रेय कुणाचं असेल तर विजेंद्र सिंग यांचं आहे. मुलांनो, कविताची परिस्थिती तशी बेताचीच असल्यामुळे कविताला प्रतिकूल आर्थिक परिस्थितीशी झगडत होती. म्हणजे कविता प्रतिकूल म्हणजे अनुकूल नसणे. प्रतिकूलचा विरुद्धार्थी शब्द अनुकूल म्हणजे योग्य, आणि प्रतिकूल याचा अर्थ अयोग्य परिस्थिती असताना, वाईट परिस्थिती असताना. कोणती तर आर्थिक परिस्थिती चांगली नसताना, ती आर्थिक परिस्थितीशी झगडत असताना, तेव्हा तिला आर्थिक मदत मिळावी म्हणून जो भेटेल त्या प्रत्येकाला विनंती करण्याचं काम या विजेंद्र सिंग यांनी केलेलं होतं. मुलांनो, तुमच्यामध्ये काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची धमक असेल, तुमच्याकडे मेहनत घेण्याची तयारी असेल, तुम्ही कष्ट घेण्यासाठी तयार असाल आणि काहीतरी करून दाखवण्याची तुमच्यात धमक असेल, तर समाजामध्ये अशा दानशूर व्यक्ती भरपूर आहेत की ज्या आपल्याला सढळ हाताने मदत करत असतात. मग विजेंद्र सिंग यांनी तिला आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी अशा दानशूर व्यक्तींना भेटून, त्यांना विनंती करून, तिच्यातील कोणता गुण चांगला आहे, ती कशा पद्धतीनं उत्कृष्ट खेळाडू बनू शकते हे पटवून देऊन आर्थिक मदत करण्याचं काम, आर्थिक गोळा करण्याचं काम या विजेंद्र सिंग यांनी केलेलं आहे. आणि विजेंद्र सिंग यांनी मुलांनो कमीपणासुद्धा वाटून घेतला नाही. एखाद्याकडे आपण मागत असताना त्यांनी कमीपणासुद्धा वाटू दिला नाही, तेव्हा त्यांना कमीपणा वाटला नाही. कदाचित आज कविता ही जी आंतरराष्ट्रीय धावपट्टू, अव्वल दर्जाची धावपट्टू म्हणून संपूर्ण जगभर ओळखली जाते आहे, या स्थानापर्यंत पोचवण्यासाठी खरी मदत जर कुणाची झाली असेल तर विजेंद्र सिंग यांची मदत झालेली आहे. कदाचित आज कविता या स्थानापर्यंत पोचू शकली नसती जर विजेंद्र सिंग सारखे प्रशिक्षक तिला भेटले नसते, तर आज कविता इथपर्यंत पोचू शकली नसते. कारण असे बरेच खेळाडू आहेत, असे बरेच गायक आहेत, असे बरेच वादक आहेत की ते उत्तम वाजवतात, पण त्यांना योग्य व्यासपीठ मिळत नाही. आणि योग्य व्यासपीठ न मिळाल्यामुळं, योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळं ते पाठीमागे राहतात. पण कविताच्या बाबतीत तसं झालेलं नाही. कविताला योग्य प्रशिक्षक मिळाले, योग्य मार्गदर्शन मिळाले, त्यांच्याकडून योग्य आर्थिक मदत गोळा करण्याचं कामसुद्धा विजेंद्र सिंग यांनी केलं आणि त्यामुळं या स्थानापर्यंत कविता पोचू शकली. गेल्या काही वर्षापासून कविता कुटुंबापासून दूर राहत असली तरी तिने सर्वांचे प्रेम जपले आहे. म्हणजे कुटुंब म्हणून जे काही असावं लागतं, कुटुंब म्हटलं की कुटुंबामध्ये आई आली, बहीण, भाऊ, आजी, आजोबा, काका, काकी, आपले बहीण, भावंड, हे सगळे कुटुंबाचे सदस्य आहेत. आणि मुलांनो, कुटुंब कसं असायला पाहिजे? मन मिळावू, एकमेकाशी सुसंवाद असला पाहिजे कुटुंबामध्ये. तर
घर कशाला म्हणायचं असतं एका कवितेच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे, घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती. घर असावे घरासारखे नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा नकोत नुसती नाती. नुसती नाती असता कामा नये, तर त्या नात्यांमध्ये एकमेकांच्याबद्दल असणारं प्रेम असलं पाहिजे, एकमेकांच्याबद्दल जिव्हाळा असला पाहिजे. आणि जरी आपण कुठं जरी गेलो तरी आपल्याला आपल्या कुटुंबाबद्दल हे प्रेम, हा जिव्हाळा आठवला पाहिजे, राहिला पाहिजे. तिनं सर्वांचं प्रेम जपलेलं होतं. घरचे सण समारंभ उत्सव यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होता येत नसल्याची खंत कविताला वाटते. आता मुलांनो, ती सरावासाठी बंगळूर या ठिकाणी असल्यामुळं तिला घरी होणारे जे सण समारंभ होते, जे काही घरी होणारे कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष तिला सहभाग घेता येत नव्हता. तिला त्याचं वाईट वाटायचं. खंत वाटणे, वाईट वाटायचं. खंत वाटणे म्हणजे वाईट वाटणे. बंगळूरच्या क्रीडा केंद्रात कविताला तिच्या आवडीच्या अजून एका गोष्टीपासून दूर राहावे लागे. आपल्याला प्रत्येकाच्या काहीतरी आवडीनिवडी असतात. तशी खाण्यापिण्यामध्ये कविताची एक आवड होती. तिला वांग्याची भाजी आणि नागलीची भाकरी खूप आवडायची. नागलीची भाकरी म्हणजे तुम्हाला आत्ताच मी सांगितलं, नाचणीची भाकरी. कवितामुळे सावरपाड्याचे नाव आज सर्वदूर पसरले आहे. कविता तिथल्या मुलामुलींसाठी आदर्श ठरली आहे. मुलांनो, कविता त्या सावरपाडा परिसरामध्येच नव्हे, संपूर्ण भारतामध्ये सर्वांच्यासाठी आदर्श ठरलेले आहे. म्हणजे मुलामुलींनी कुणाकडे पाहावे, तर अशा उत्तम खेळाडूंच्याकडे पाहावे, मेहनती लोकांच्याकडे पाहावेत. अगदी शून्यातून विश्व निर्माण करणारे जे उद्योजक आहेत, स्वातंत्र्यासाठी झटणारे जे सेनानी आहेत, स्वातंत्र्य सेनानी आहेत, त्या स्वातंत्र्य सेनानींकडे, या उद्योजकांकडे, या खेळाडूंकडे आणि कष्ट करणाऱ्या बळीराजाकडे आपण आदर्श म्हणून बघायला पाहिजे. आपले आदर्श हे असायला हवेत. आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे. अव्वल म्हणजे उत्तम दर्जाची. अव्वल याचा अर्थ अगदी वरच्या स्थानाची, जिचं स्थान वरचं आहे. ज्या कुण्या धावपटूंचं नाव घेताना कविताचं नाव पहिल्यांदा घ्यावं लागतं, म्हणजेच अव्वल धावपटू आहे. पी.टी. उषा या धावपटूला ती आपला आदर्श मानते. मुलांनो, पी.टी. उषा, तुम्हाला प्रश्न पडला असेल, पी.टी. उषा कोण? त्या पी.टी. उषाबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देतो. पी.टी. उषा हिचं पूर्ण नाव मुलांनो पिल्लाऊळ काडी थेका पारामबिल उषा. पुन्हा एकदा नाव नीट ऐका, पिल्लाऊळ काडी थेका पारामबिल उषा. तिचा जन्म 27/6/1964 रोजी केरळ राज्यातील कुत्ताली या ठिकाणी झाला. तिनं धावण्याच्या स्पर्धेमध्ये जे पदार्पण केलं ते 1979 साली धावण्याच्या स्पर्धेमध्ये पदार्पण केलं. तिचे मार्गदर्शक होते O.M. नांबियार. 1982 साली आशियाई स्पर्धा दिल्लीमध्ये संपन्न झालेल्या होत्या. त्या स्पर्धेमध्ये 100 मीटर, 200 मीटर धावण्यामध्ये तिनं रौप्य पदक मिळवलेलं होतं. 1984 साली जी ऑलिम्पिक स्पर्धा संपन्न झाली, त्या स्पर्धेमध्ये पी.टी. उषाचे कांस्य पदक अवघ्या 1/100 सेकंदाने हुकले. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, 1/100 म्हणजे काय? तर एका सेकंदाचे 100 भाग करायचे, त्यातल्या एका भागानं, म्हणजे किती कमी कालावधीनं तिचं कांस्यपदक हुकलेलं होतं हे आपल्या लक्षात येईल. त्यानंतर अडथळा शर्यत 1986 मध्ये सोल या ठिकाणी 10व्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये तिनं 4 सुवर्ण व 1 रौप्य
पदक मिळवलेलं होतं, म्हणून तिला सुवर्ण कन्या म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 1984 साली तिला अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 1984 सालीच तिला पद्मश्री पुरस्कारानं गौरवण्यात आलं. 1999 साली राजीव गांधी खेलरत्न या पुरस्कारानं सुद्धा पी.टी. उषा हिला गौरवण्यात आलेलं होतं. आणि ती पी.टी. उषाच ही कविता राऊत हिचा आदर्श होती. तिला ती कविता राऊत पी.टी. उषाला आदर्श मानत होती. ती खूप मेहनती आहे, धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचे कटाक्षाने पालन करते, असं कविताचे म्हणणे आहे. म्हणजे कुठल्याही खेळाडूचं यश जे आहे मुलांनो, तर पहिल्यांदा तो खेळाडू स्वतः मेहनती असला पाहिजे, मनापासून त्यानं त्या खेळाचा सराव केला पाहिजे आणि त्या खेळाचा जो कोणी प्रशिक्षक असेल त्या प्रशिक्षकाने दिलेल्या छोट्या मोठ्या सूचनांचा कटाक्षाने पालन केलं गेलं पाहिजे. मेहनत करणे आपल्या हातात असते. कविता काय म्हणते बघा, मेहनत करणे आपल्या हातात असते. मेहनत हाच उद्दिष्टाकडे ध्येयाकडे नेणारा महामार्ग आहे. मेहनतीमुळेच कष्टामुळेच आपण आपलं उद्दिष्ट गाठू शकतो, आपण आपलं ध्येय गाठू शकतो आणि हाच महामार्ग आपल्याला यशाकडे नेत असतो. आपले जीवन आपणच घडवतो. आपलं जीवन घडवायला कारणीभूत मुलांनो कोण असेल, तर स्वतः आपण. आणि आपलं जीवन बिघडलं तर बिघडवण्याला कारणीभूत कोण असेल, आपण. म्हणजे आपण आपलं जीवन घडवू शकतो. म्हणजे प्रत्येक माणूस स्वतःचं जीवन घडवण्यासाठी समर्थ आहे, पण त्या पद्धतीनं वाटचाल त्यानं करायला हवी. कोणत्याही खेळाडूसाठी शारीरिक तसेच मानसिक तंदुरुस्ती ही महत्त्वाची असते. म्हणजे नुसतं खेळाडूकडे शारीरिक स्थिती चांगली असून चालत नाही. म्हणजे शरीर त्याचं व्यवस्थित असायला पाहिजे, त्याचबरोबर त्याचं मनसुद्धा चांगलं असायला पाहिजे. जर शरीर चांगलं असेल आणि मानसिक अवस्था जर वाईट असेल तर आपण तो खेळ जिंकू शकत नाही. मनानं आणि शरीरानं दोन्ही गोष्टीनं खेळाडू तंदुरुस्त असला पाहिजे. कविता सरावात कधीच कसूर करत नाही. कसूर म्हणजे चूक, टाळाटाळ करणे. कसूर करणे, चुकवणे, टाळाटाळ करणे. कविता सराव करताना कधीही टाळाटाळ करत नव्हती, चूक करत नव्हती. मुलांनो, यशाचं हे एक गमकच आहे. म्हणजे सराव हा सुद्धा यशाचा गमक आहे. अब्दुल खान नावाचे एक तबलजी होते बरं का मुलांनो. आणि हे अब्दुल खान नावाचे तबलजी अगदी वयाच्या 70-80 वर्षाच्या असतानासुद्धा 30-40 वर्षाच्या तरुणासारखे तबला वाजवायचे. पुलंनी एकदा या अब्दुल खान यांना प्रश्न केलेला होता की ख्वा साहेब, तुम्हाला तबला वाजवण्याचा कंटाळा येत नाही का हो? त्यावेळी त्या ख्वा साहेबांनी उत्तर दिलेलं होतं, अब्दुल ख्वा साहेबांनी, माशाला पाण्यात पोहण्याचा कधी कंटाळा येतो का? तसं अब्दुल ख्वा हे दररोज 8-8, 10-10 तास वयाच्या 70-80 वर्षाचे असताना सुद्धा सराव करायचे. म्हणजे सराव हा अत्यंत महत्त्वाचा आहे. जे मोठमोठे खेळाडू आहेत, आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे जे मुलांनो खेळाडू आहेत, ते नित्य नियमाने सराव करतात. सरावामध्ये खंड पडू देत नाहीत आणि सराव केल्यामुळेच यश त्यांना येऊन बिलगतं. ते यशाच्या मागे लागत नाहीत, तर यश त्यांच्याकडे येत असतं. कविताचे इतर झगमगाटी गोष्टीकडे लक्षही नसते. म्हणजे हे जे खेळाडू असतात, हे खेळाडू झगमगाटी गोष्टी ज्या असतात त्या फारशा करत नाहीत, ते टाळतात. तसं कविताचं सुद्धा झगमगाटी गोष्टींकडे लक्ष नव्हतं. खेळाचा सराव चालू असतानाच तिनं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात परीक्षा देत राहिली. शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही. नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
त्याची मुख्य कार्यालय तिथं आहे आणि त्या कविता ही तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. म्हणजे कवितानं स्वतःचं जीवन स्वतः घडवलेलं आहे, तीच तिच्या जीवन प्रवासाची नायिका आहे. अशा पद्धतीनं मुलांनो आज आपण कविता राऊत या एका आदर्श खेळाडूचा अव्वल धावपटूची सविस्तर माहिती पाहिलेली आहे. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत या पाठाचे लेखक संतोष साबळे यांनी वर्णल्याप्रमाणे लिखाण केल्याप्रमाणे आपण या पाठाचा सविस्तर अभ्यास केलेला आहे. मुलांनो या पाठाखाली स्वाध्याय दिलेला आहे. त्यामध्ये एकूण 10 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा. दुसरा प्रश्न आहे 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. तिसरा प्रश्न आहे खालीलप्रमाणे प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा. उदाहरणार्थ तुम्हाला तिथं शब्द दिलेला आहे. पण प्रत्यय लावून वेगळेपण, पणा प्रत्यय लावून कमीपणा, इक प्रत्यय लावून आर्थिक, दार प्रत्यय लावून चमकदार, पणी प्रत्यय लावून लहानपणी, ईत प्रत्यय लावून अखंडित असे शब्द त्यांनी दिलेले आहेत. तर त्याच पद्धतीनं तुम्ही वेगळे काही नवीन शब्द या पद्धतीनं लिहायचे आहेत. चौथा प्रश्न आहे खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. म्हणजे वेगवेगळे वाक्प्रचार इथं दिलेले आहेत, त्यांचा वाक्यात उपयोग करायचा आहे. पाचवा प्रश्न समान अर्थाचे शब्द लिहा. म्हणजे तिथं जे शब्द दिलेले आहेत त्यांना त्याच अर्थाचा दुसरा शब्द कोणता तो लिहायचा आहे. तुम्हाला वैयक्तिक खेळातील कोणता खेळ अधिक आवडतो, तो का आवडतो, हा 6वा प्रश्न आहे. 7वा प्रश्न आहे तुम्हाला मैदानी खेळ आवडतात की बैठे खेळ आवडतात की दोन्ही, ते का आवडतात ते थोडक्यात लिहा. आता मैदानी खेळ म्हणजे जिथं आपण पळून वगैरे सराव करतो. आता तुम्ही म्हणणार बैठे खेळ कोणते आहेत? कॅरम खेळणे हा बैठा खेळ आहे, बुद्धिबळ खेळणे हा बैठा खेळ आहे. म्हणजे एका ठिकाणी बसून खेळता. काचा कवड्यांचा खेळ जो आहे हा बैठा खेळ आहे. त्यानंतर सापशिडी खेळणे हा बैठा खेळ आहे. असे बरेच बैठे खेळ कोणते कोणते आहेत, कोणते खेळ आवडतात ते लिहायचं आहे. त्यानंतर प्रश्न 8वा आहे खालील वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दसमूहांचे नेमके अर्थ काय होतात ते तुमच्या शब्दात सांगा. तुम्ही पुस्तक पाहिल्यानंतर तिथं दिलेला जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय सोडवायचा आहे. तुम्हाला जर काही अडचण वाटली तर मी तुम्हाला याच्या आधी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला तुमच्या शंका विचारायच्या आहेत. धन्यवाद.